देवा शंभो महादेवा देवा हो देवा शंभो महादेवा देवा हो देवा शंभो महादेवा अखात्मानगम शिवात्मानगम श्रीरुद्ररूपं ध्यायत शुद्धस्फटिकसिंहासन त्रिनेत्रपञ्चवक्त्रकं गंगाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं शशाङ्काङ्गं नागयज्ञोपवीतं ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. बघा, शिव प्रसन्न होतो आणि शिवाची आपण इच्छा पूर्ण केली की शिव आपली इच्छा पूर्ण करतो. मग शिवासाठी आपण काय करावं? शिवाची इच्छा कशी पूर्ण होते? आपण शिवाचं नामस्मरण करणं ही शिवाची इच्छा असते. शिवाभिषेक करणे ही शिवाची इच्छा असते. शिवाला संपूर्ण शरण होणे ही शिवाची इच्छा असते. मग आपली इच्छा जी आपल्यामध्ये दडलेली असती ती शिव पूर्ण करण्यास समर्थ असतो आणि तो शिव इच्छा पूर्ण करतो. मग एक दिवस खूप आजारी पडलो. आता काय करायचं? आजारी पडलं म्हणजे काय असतो? डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनं म्हणलं आता त्रास होतो तुम्हाला, रक्त तपासूया. रक्त तपासलं नाही. म्हणलं काय ह्याच्यात एवढं हे होत नाही, तुम्ही सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केली. मला सोनोग्राफीत बी काही सापडत नाही एवढं, किडनीमध्ये स्टोन आहे तसं सांगतं ते. पण आता आणखीन तुम्हाला त्रास आहे, श्वासाचा त्रास आहे, सी टी स्कॅन करा. मग सी टी स्कॅन केलं. त्याच्यामध्ये रिपोर्ट येतो निमोनिया होतो. निमोनियाचा सगळा रिपोर्ट काढला. सगळ्या गोळ्या चालू केल्या तरी काय बरं वाटायला नाही. मग आता आपल्याला स्वतःला पाऊल उचलणं झाले, चालता येईना झाले, बरोबर बोलता येईना झाले, श्वास घेता येईना झाले. आत्ता आपल्याला समजलं की आता वय 65 होत चालले, आपला आता मृत्यू जवळ आला आहे. मग कुठला देव धारण केला पाहिजे? शंभो महादेव. त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीमामृतात. मग म्हणलं शिव धारण केला पाहिजे, शिवाची आराधना केली पाहिजे. मग एक दिवस रात्री 12 वाजेपर्यंत शिव 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 सांब सदा शिव सांब सदा शिव 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 म्हणत राहिलो. आणि काय चमत्कार! शिव पुढ्यात येऊन उभा राहिला. शिवाला सांगितलं, साक्षात दर्शन दिलं तुम्ही, आता मी काय मरणार नाही, आता माझं सगळं रोग पळून जाणार, असा दिव्य आनंद झाला. कारण प्रत्यक्ष शिव आपल्या पुढ्यात उभा आहे. मग काय रोग राही तिथं काय थांबते काय? आणि मग शिवाने आशीर्वाद दिला. मग इच्छा झाली आपल्याला. शिव अंतर्धान पावले, पण मला इच्छा झाली की ज्या ठिकाणी शिव उभा होता त्या ठिकाणी शिवमंदिर बांधावं. मग त्या ठिकाणी शिवमंदिर उभं केलं. कष्ट घ्यावे लागली, अनेक जणाकडं मदत मागावी लागली आणि ती त्यांनी प्रेमानं दिली. असं कुठेही झालं नाही की मी ज्याच्याकडं मागितली की त्यानं स्वखुशीनं दिली. अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्याकडं मी मागितली आणि तो नाही म्हणला. कारण लोकांना समजतं की कुणाला दान द्यायचं असतं, कुठल्या माणसावर विश्वास ठेवायचा, कुठल्या साधूवर विश्वास ठेवायचा हे माणसांना कळत असतं. नाहीतर तुम्ही जावा पावती बुक घेऊन कोणाकडं, कोण देतं आहे का बघा, सगळे बहाणे करत असतात. पण ज्याच्याकडे योग्यता येते, शिव ज्याला प्रसन्न होतो त्याचा शब्द कधीही वाया जात नाही आणि बोलल्या शब्दाला धन मिळतं. शिवमंदिर उभं राहतं, कळस उभा राहतो त्याच्यावर घेतला आणि मग शिवाभिषेक होतो. आणि काय स्वर्गातून अमृताचे थेंब या शरीरावर पडले आणि सदानंद मुक्तानंद चिदानंद आत्मानंद झाला. रोग नाहीसा झाला आणि जगण्याची इच्छा दुप्पट झाली. आता तर मरणाची भीतीच नरगून गेली. कोणी म्हणतं अरे 8 दिवसात मरणार. अरे म्हणलं आत्ता येऊ दे. शिवाची इच्छा असेल त्यावेळी मरायचं. आपण आपल्या इच्छेनं जगायचं, शिवाच्या इच्छेनं मरायचं. आपल्या इच्छेनं जगायचं, शिवाच्या इच्छेनं मरायचं. देव ठेवील तसं राहायचं. शिव जे काय करील ते समाधान म्हणायचं. आणि काय म्हणायचं? शिव 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 सांब सदा शिव सांब सदा शिव. हर हर महादेव की जय. शंभो महादेव की जय. हर हर महादेव की जय. हर हर महादेव की जय. ओम नमः शिवाय.